कुरुंदवाड पालिकेचा अतिक्रमणावर हातोडा, डिजिटल फलक हटवले, मंगळवारी मोठी मोहीम। कुरुंदवाड शहरातील वाढत्या अतिक्रमणाविरोधात नगरपालिका प्रशासनानं आता आक्रमक पाऊल उचललंय। मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांच्या नेतृत्वाखाली शहरात धडक कारवाई सुरू करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात सर्व अनधिकृत डिजिटल फलक हलवण्यात आले आहेत। दरम्यान येत्या मंगळवार दिनांक 28 रोजी शहरात व्यापक अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येणार असून पालिकेचे पथक सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले। प्रशासनानं केलेल्या सर्वेक्षणात एक धक्कादायक बाब समोर आली आहे। 2012 ते 13 मध्ये शहरांमधील हातगाडे आणि खोके हटवून त्यांचे तबक मैदान कंपाऊंडच्या गॅलरीत पुनर्वसन करण्यात आले होते। मात्र याच व्यावसायिकांनी पुन्हा मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण केल्याचं निदर्शनास आलंय। अशा जुन्या आणि नवीन सर्वच अतिक्रमणांवर आता पालिका प्रशासन थेट कारवाई करणार असल्यानं शहरात मोठी खळबळ उडाली आहे। या मोहिमेचा मुख्य टप्पा मंगळवारी पार पडणार आहे। यामध्ये भालचंद्र थिएटर चौक ते सरकारी दवाखाना या मार्गावरील सर्व कच्ची व पक्की अतिक्रमणं हटवण्यात येणार आहेत। रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागांवर वाढलेल्या या अतिक्रमणांमुळे शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला असून अपघाताचा धोकाही वाढलाय। नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत प्रशासनानं ही मोहीम हाती घेतली आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार ही कारवाई केली जाते। अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले असून शहराचं विद्रुपीकरण होतंय। त्यामुळे पालिकेच्या या धाडसी मोहिमेचं स्वागत होत असलं तरी ही कारवाई कितपत प्रभावी आणि सातत्यपूर्ण राहते याकडे संपूर्ण कुरुंदवाडकरांचं लक्ष लागून राहिलंय। आमच्या प्रतिनिधींचं पाहत रहा CK24 न्यूज।